कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कृष्णा, आपण पाहतोय हायकोर्टात आता जामिनासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, काय सांगाल, काय अपडेट आताचे? विषयाला आपण पाहतो की माणिकराव कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा नाशिक सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये स्थगिती मिळवण्यासाठी किंवा दिलासा मिळवण्यासाठी ते आता मुंबई हायकोर्टामध्ये प्रयत्न करतायत। माणिकराव कोकाटे यांची वकिलांची टीम सध्या मुंबई हायकोर्टामध्ये आहे आणि याचिका दाखल करण्याची कागदोपत्री प्रक्रिया ही पूर्ण केली जाते। थोड्याच वेळामध्ये ती याचिका जर दाखल करून घेतली गेली तर तात्काळ सुनावणीसाठी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत आणि जर कोर्टानं आजच ती सुनावणी ऐकण्यासाठी कोर्ट तयार झालं तर तात्काळ यामध्ये स्थगिती मिळावी किंवा तशा पद्धतीचा दिलासा मिळावा यासाठी वकिलांकडून प्रयत्न केले जातील। मात्र दुसरं एक महत्त्वाचं कारण खालच्या कोर्टानं वरच्या कोर्टामध्ये जाण्यासाठी म्हणजे सत्र न्यायालयानं हायकोर्टामध्ये अप्रोच करण्यासाठी किंवा अपील करण्यासाठी कुठलीही मुदत माणिकराव कोकाटे यांना दिलेली नाहीये। त्यामुळे त्यांच्यावरची कारवाईची टांगती तलवार ही आता कायम आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे मुंबईच्या लीलावती रुग्णालयामध्ये तब्येतीच्या कारणास्तव ऍडमिट झाल्याचं कळतं आहे। मात्र वैद्यकीय सर्टिफिकेट हे खालच्या कोर्टामध्ये आज सुनावणी दरम्यान सादर केलं गेलं नव्हतं आणि म्हणून नाशिक कोर्टानं त्यांचं हे कारण विचारात न घेता अटक वॉरंट जे आहे ते जारी केलेलं आहे। त्यामुळे नाशिक पोलीस हे तातडीनं अटक वॉरंट घेऊन मुंबईमध्ये पोहोचू शकतात। दुसरीकडे याच प्रकरणामध्ये त्यांना दिलासा मिळवण्यासाठी मुंबई हायकोर्टामधून दिलासा मिळवणं फार गरजेचं आहे। त्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं अनिकेत निकम हे मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करतायत। तर ती याचिका आज कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होऊन दाखल करून घेतली गेली तर कोर्टाकडून त्यांना दिलासा दिला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नाशिक सत्र न्यायालयामध्ये किंवा नाशिक सत्र न्यायालयाची जी कारवाई इतक्या वेगानं झालेली आहे त्या प्रकरणामध्ये हायकोर्ट किती ही याचिका त्यांची विचारात घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर किंवा 2 वर्षापेक्षा अधिकचा जर काही शिक्षा जर असेल तर अशा लोकप्रतिनिधीचं आमदारकी किंवा त्यांच्याकडे जे काही संवैधानिक पद आहे ते रद्द होऊ शकतं अशा पद्धतीचा नियम आहे आणि त्यासाठी आता विधानसभा अध्यक्षांकडे जर ही नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली तर त्यांची आमदारकी सुद्धा जाऊ शकते। तर दुसरीकडे जर हायकोर्टाने यावरती स्थगिती दिली तर नक्कीच मंत्री कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे। नाशिक पोलीस अटक वॉरंट घेऊन आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। तर कोकाटेंच्या वकिलांकडून हायकोर्टामध्ये याचिका करण्यात आली, अटकपूर्व जामीन आणि त्याचबरोबर शिक्षेला स्थगिती अशी याचिका करण्यात आली आहे। मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे। कोकाटे रुग्णालयामध्ये असल्याचा त्यांच्या वकिलांनी दावा केला आहे। मात्र कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, कोर्टाचा मोठा दणका। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या विरोधामध्ये अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे सध्या हायकोर्टात गेलेले आहेत। शिक्षेला स्थगिती द्यावी यासाठी म्हणून त्यांनी याचिका केलेली आहे। मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले। कोकाटे रुग्णालयामध्ये असल्याचा त्यांच्या वकिलांनी दावा केलाय। मात्र कायद्यापुढे कुणीही मोठं नाही, कोर्टानं अखेर अटक वॉरंट या ठिकाणी काढलेले। कोकाटे रुग्णालयामध्ये सरेंडर होण्यासाठी मुदत मिळावी असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला। मात्र कोकाटे रुग्णालयामध्ये असल्याचं कोणतेही सर्टिफिकेट ते कोर्टामध्ये देऊ शकले नाहीत। 3% स्कीम कोट्यातून सदनिका मिळवण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। सदनिकेवर हक्क नसतानाही तो सिद्ध करण्यासाठी बनावट दाखले यंत्रणेत सादर केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर आहे। 29 वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे। 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी आर्थिक दुर्बल घटकातील असल्याचं दाखवून मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील आरक्षित सदनिका मिळवली होती। दिघोळे यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता। या प्रकरणामध्ये तेव्हापासून कोकाटे बंधू जामिनावरच होते। साधारणतः 1995चं हे प्रकरण आहे। यानंतर कोकाटेंना शिक्षा ठोठावण्यात येऊन ते जामिनावर सुटले होते। आणखी एक महत्त्वाची या संदर्भातली बातमी आपण पाहूया। तर माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले, जामिनासाठी त्यांची प्रक्रिया सुरू आहे। कोकाटेंच्या विरोधात कोर्टामध्ये 3 वाजता आता सुनावणी होणार आहे। कोकाटेंकडनं शिक्षेला स्थगिती आणि त्याचबरोबर जामिनासाठी म्हणून अर्ज करण्यात आलेला आहे। अटकेपासून दिलासा मिळण्यासाठी सध्या माणिकराव कोकाटे यांचे प्रयत्न सुरू आहेत। हायकोर्टाकडनं शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाईल। कोर्टाची प्रत मिळाल्यानंतर आमदारकी संदर्भात निर्णय घेऊ असं विधिमंडळानं म्हटलेलं आहे।
दुपारी 3 वाजता हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे. मंत्री कोकाटेंसोबत संपर्क सुरू आहे. अजित पवारांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली होती. कोर्टामध्ये पुढे काय होतं त्यानंतर कोकाटेंसंदर्भात ठरवू असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तब्येत खराब असण्याची जी लंगडी सबब आहे ती न्यायालयाने अमान्य केलेली आहे आणि शेवटी कायद्याची प्रक्रिया पार पडलेली आहे. पुढची प्रक्रिया काय असणार? पुढची प्रक्रिया अटक आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनने अटक करणे आणि कारागृहात रवानगी करणे ही कायद्याची प्रक्रिया आहे. 2 वर्षांची शिक्षा जर झाली असेल तर त्वरित आमदारकी रद्द होते. त्यानुसार आमदारकी रद्द होणे आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देणे हे क्रमप्राप्त आहे. खरंच न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी आता दूर झालेली आहे. मी माझ्या वडिलांनी सुरू केलेली ही प्रक्रिया पूर्णत्वास नेऊ शकले आणि न्यायाच्या निवाड्यापर्यंत मी पोहोचू शकले ही याबद्दल मला खूप समाधान आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिक्षा झालेल्या असल्यामुळे याला कुठेही राजकीय आरोप असं म्हणू शकत नाही. पूर्ण 30 वर्षांच्या लढाईनंतर हा निर्णय आलेला आहे तर याला कुठल्याही परिस्थितीत राजकीय आरोप कसं म्हणू शकता तुम्ही? ही पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर ही शिक्षा झालेली आहे. कोर्टानं खरं तर आज माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. आपल्याकडनं काय नेमकं प्ली करण्यात आलं? आम्ही इथनं कन्व्हिक्शन झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे 4 दिवस सरेंडरची वेळ मागितलेली होती. आम्हाला हायकोर्टात जायचा चान्स आहे. हायकोर्टात फाईल पण केलेला आहे आम्ही अपील, तर ते उद्या बोर्डवर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हायकोर्टात आता सगळी आमची लढाई चालू होईल. इथल्या कोर्टाने तर कन्व्हिक्शन आम्हाला दिलेलं आहे, तर त्याच्या विरुद्ध हायकोर्टात जायचं आमचा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार आम्ही अवेल करतो आहोत. 4 दिवसांची वेळ मिळावी, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे असं देखील आपल्याकडनं सांगण्यात आलं. त्यांची आता प्रकृती अचानक बिघडली, त्याच्यामध्ये ॲडमिट झाले. ते वॉरंट निघण्याच्या आधी आम्हाला एक 4 दिवसाची वेळ मिळावी सरेंडरसाठी, एवढं आम्ही अप्लाय केला होता. सर, पुढची एकूणच प्रक्रिया कशी असणार आहे? आता आपल्याकडनं काय नेमकं केलं जाणार? नाही, आता आमच्या हायकोर्टात ऑलरेडी आत्ता फाईल होते आहे आणि हायकोर्टातच याच्या पुढची लढाई आमची होईल. ही जी शिक्षा झालेली आहे हिला पण आम्ही स्टे घेऊ आणि हायकोर्टातनंच जामीन